नमस्कार. श्री निसर्गदत्त महाराज दैनंदिन चिंतन भाग 333 आणि 334. श्री निसर्गदत्त महाराज म्हणतात, प्रथम प्रथम मला प्रकाश दिसणे, प्रथम प्रथम मला प्रकाश दिसणे, काही नाद ऐकू येणे इत्यादी अनुभव येत असत. पण जेव्हा माझ्या सद्गुरूंनी सांगितले की तू स्वतःला जे समजतोस ते तू मुळीच नाहीस. तू स्वतःला सध्या जे समजतोस ते तू मुळीच नाहीस, याचाच तू मनापासून शोध घे. मग हा शोध करता हळूहळू विरत जाईल आणि जे उरेल ते स्वस्वरूपच असेल. मग मी याच गुरुवचनाच्या मागे लागलो. तंद्री, दर्शने, नाद, उन्माद वगैरे येणे बंद झाले. मग मी अत्यंत स्वस्त, निवांत, सालस, सहज असा झालो. माझ्या इच्छा, आकांक्षा, आग्रह, मते, भीती, हट्ट हे हळूहळू कमी कमी होत गेले आणि शेवटी मी आश्चर्यचकित होऊन म्हणू लागलो, मी काहीच जाणत नाही. मला काहीच माहीत नाही. मी काहीच जाणत नाही. मला काहीच माहीत नाही. त्यामुळे मी आतून अगदी रिकामा, रिकामा, कोरा, कोरा असा झालो. मग लक्षात आले, की मी नेहमी होतो तसाच आहे. मग माझ्या लक्षात आले, की मी मूळचा होतो तसाच आहे. म्हणजे जसा आहे तसाच आहे. आता मी माझे काल्पनिक जग आणि मी आणि माझे काल्पनिक जग, मी अमुक-तमुक हे माझे, हे तुझे, हे घर, हे दार असे मनोनिर्मित जग वसवित नाही. आता मी असे मनोनिर्मित जग वसवित नाही, ज्याला आत्मनिष्ठ जग असे म्हणू शकता. आणि मला वाटायला लागले, की माझे काम संपले. माझे काम संपले. आता करण्या-धरण्यासारखे काहीच नाही. मनाने कुठलीही घटना घडवण्याचे काम मी बंद केले आणि अर्थात त्यात भाग घेण्याचेही आपोआप बंद झाले. वस्तू जशा आहेत तशाच मी पाहू लागलो. व्यक्ती जशा आहेत तशाच मी पाहू लागलो. त्यांच्या नामाचे सालपट काढू लागलो. कशाचीही कल्पना केली ती मी बाहेरच्या बाहेरच योग्य अंतरावर ठेवली. कशाचीही कल्पना समजा केली तर मी ती बाहेरच्या बाहेरच योग्य अंतरावर ठेवली. पूर्वी मला अनेक गोष्टींची खात्री वाटत असे. पूर्वी मला अनेक गोष्टींची खात्री वाटत असे. आता मात्र तशी मला मुळीच खात्री वाटत नाही. म्हणून मला सुरक्षितता अशी काही गोष्ट असेल असे वाटतच नाही. म्हणून आता मला मानसिक, शारीरिक सुरक्षितता अशी काही गोष्ट आहे किंवा असेल असे वाटतच नाही. पण त्यामुळे माझ्यात काही कमतरता आली असे मुळीच नाही आणि मला तसे मुळीच वाटले पण नाही. मी काहीच जाणत नाही. यातच राहिल्यामुळे माझ्या ठिकाणी निवांतपणा आला. लखलख संपली. मी काहीच जाणत नाही. यात राहिल्यामुळे माझ्या ठिकाणी निवांतपणा आला. लखलख संपली. तुम्हाला जसा तुमचा खाजगी देह आहे, तसे मन पण तुम्हाला खाजगी आहे. अर्थात मन म्हणजे आपापल्या आठवणी, आपापल्या स्मृती, त्याद्वारे लक्षात ठेवलेला भूतकाळ, त्याद्वारे संकल्पित केलेला भविष्यकाळ, या संबंधी इच्छा, विचार, भीती नी एकवटलेले पण माझे असे आता मन नाही. ते माझे मन नाही, तर ते आता फक्त आणि फक्त मन आहे.
मला आता काहीच जाणावे वाटत नाही. काही जाणण्याची इच्छा पण नाही. काही जाणण्याची गरज पण वाटत नाही. पण जे जाणण्याची नितांत गरज आहे, पण जे जाणण्याची नितांत गरज आहे, असे मला वाटते, ते मी जाणले आहे. एकदा श्री निसर्गदत्त महाराजांना असा प्रश्न विचारण्यात आला, की "मी आहे, मी आहे, ही जाणीव सत्य की मिथ्या?" मी आहे ही जाणीव सत्य की मिथ्या? यावर निसर्गदत्त महाराज म्हणाले, दोन्ही. काय म्हणाले? दोन्ही. मी अमुक-तमुक आहे, असे जर तुम्ही म्हणाल तर मिथ्या आणि तुम्ही नाही म्हटले तर ते सत्य. व मी काहीच जाणत नाही, हेच जाणतो, म्हणजे जसा आहे तसाच सत्य म्हणून आहे. मी स्वतःला जाणतो हा शब्दप्रयोग मुळात चुकीचा आहे. मी स्वतःला जाणतो हा शब्दप्रयोगच मुळात चुकीचा आहे. कारण जे जाणले जाते कारण जे जाणले जाते, ते मी असू शकत नाही. ते मी असू शकत नाही. कारण जे जाणले जाते, ते प्रकाशित होणारे आहे. कारण जे जाणले जाते, ते प्रकाशित होणारे आहे आणि मी ते असू शकत नाही. आणि मी ते असू शकत नाही कारण माझ्याच प्रकाशात ते प्रकाशित होत आहे. माझ्याच प्रकाशात ते प्रकाशित होत आहे. म्हणून जे जाणले जाते, ते दुसऱ्याकडून प्रकाशित होते. ते मी प्रकाशित स्वरूप असल्यामुळे जाणले जाणारे असू शकत नाही. मी प्रकाश स्वरूप असल्यामुळे जाणले जाणारे असू शकत नाही. सगळ्यांचे असणे माझ्याच असणेपणात एकवटलेले आहे. सगळ्यांचेच असणे माझ्याच एक असणेपणात एकवटलेले आहे आणि माझ्याच असणेपणात सगळ्यांचे असणे सुद्धा एकवटलेले आहे. प्रत्येक जीवमात्रात आहे म्हणून जे असणेपण आहे, तेच आहे माझ्यातही किंचितही फरक न करता तसेच असणेपण आहे. मी जग नाकबूल करत नाही. मी जग नाकबूल करत नाही. फक्त तुम्ही ते तुमच्या बाहेर पाहता. फक्त तुम्ही ते तुमच्या बाहेर पाहता. मी ते माझ्या चेतनेत प्रकट झालेले पाहतो. मी ते माझ्या चेतनेत प्रकट झालेले पाहतो. त्यामुळे जग दिसते असे म्हणता येते. त्यामुळे जग दिसते असे म्हणता येते, पण आहे असे मात्र म्हणता येत नाही. त्यामुळे जग दिसते असे म्हणता येते, पण आहे असे मात्र म्हणता येत नाही. माझ्या जगात जग क्षणभरच टिकते. माझ्या जगात जग हे क्षणभरच टिकते. पण तुमच्या स्मृतीच्या गैरवापरामुळे अर्थात या गैरवापराला तुम्हीच जबाबदार आहात. पण तुमच्या स्मृतीच्या गैरवापरामुळे तुम्हाला मात्र ते अखंडपणे चालते असे वाटते. तुम्हाला मात्र ते अखंडपणे चालते असे वाटते. जणू एखादी मशाल, एखादी व्यक्ती जोरजोराने फिरवीत असेल, तर त्या ठिकाणी आपल्याला प्रकाशाचे नसलेले वर्तुळ दिसते. त्याप्रमाणे मी स्वतः स्मृतीच्या आधारे जगत नाही. मी स्वतः स्मृतीच्या आधारे जगत नाही. मी जग आहे तसे म्हणजे जाणीवेतील नष्ट होत जाणारा असा जाणीवेतील क्षणिक देखावा म्हणून पाहतो. मी जग आहे तसे म्हणजे काय? जाणीवेतील नष्ट होत जाणारा असा जाणीवेतील नष्ट होत जाणारा असा जाणीवेतील क्षणिक देखावा म्हणूनच पाहतो. भाग 334. मूलभूत परिवर्तन जर मानसिक असेल, मूलभूत परिवर्तन जर मुळात असेल, तर तेच महत्वाचे राहील, असे श्री निसर्गदत्त महाराज म्हणतात.
निसर्गदत्त महाराज म्हणतात, की ध्यानी होऊ नका. ध्यानी म्हणजे तिथे व्यक्तीचा वास येतो. ध्यानी होऊ नका, ध्यान व्हा. ज्ञानी होऊ नका, ज्ञान व्हा. समाधानी होऊ नका, समाधान व्हा. संतोषी होऊ नका, संतोष व्हा. याविषयी जर आपण खोलवर विचार केला, तर जे परिवर्तन घडेल ते मात्र निश्चित आणि निश्चित टिकाऊ आणि महत्त्वाचेच ठरेल. समजा एखाद्या माणसाला जेव्हा राग येतो समजा एखाद्या माणसाला जेव्हा राग येतो, त्या क्षणी, त्या अक्षुण्ण क्षणी तो केवळ आणि केवळ रागच असतो. तो केवळ आणि केवळ रागच असतो. पण जेव्हा तो रागाला वाईट गोष्ट समजतो आणि रागावर नियंत्रण आणणे महत्त्वाचे आहे असे वाटते आणि तसा तो प्रयत्न करतो, तेव्हा त्या प्रयत्नात राग आणि रागावर नियंत्रण करणारा, करू वाटणारा असे नसलेले द्वैत उदयाला येते आणि हे विभाजन अतिशय सूक्ष्म असते. ते लवकर लक्षात पण येत नाही आणि याच रागावर नियंत्रण करणारा असे भासमान व्यक्तित्व तेव्हाच उदयाला येते. अशा प्रकारे मुळात फक्त विचारच असतात. अशा प्रकारे मुळात फक्त विचारच असतात. मुळात फक्त रागच असतो. मुळात फक्त ईर्ष्याच असते. मुळात फक्त क्रोधच असतो. पण ते जेव्हा त्रासदायक वाटतात, त्याविषयी काही करू असे वाटते. ते छळणारे वाटतात. त्यापासून पलायन किंवा मुक्त व्हावे असे वाटते. अशा या वाटण्यातच विचार आणि विचारापासून छळल्या जाणारा वगैरे, वगैरे असे द्वैत उदयाला येते. एका ठिकाणी श्री निसर्गदत्त महाराजांनी एका एका ठिकाणी श्री निसर्गदत्त महाराज यांना एका साधकाने विचारले होते, "महाराज, मला विचार फार छळतात हो." महाराज म्हणाले, "पण छळू देणारा कोण आहे?" "असो, मुळात फक्त विचारच असतात, पण ते नकोसे वाटतात, भरकटत राहतात. तेव्हा विचाराचाच एक भाग अतिशय धूर्तपणे त्यांना नियंत्रणात आणू पाहतो व नियंत्रक आणि नियंत्रक केल्या जाणारे विचार असे आपोआप तिथे द्वैत निर्माण होते व नियंत्रक असे भासमान व्यक्तिमत्व जे की नाही ते उदयाला येते. मग दोघात संघर्ष होतो. म्हणजे विनाकारणच संघर्ष होत राहतो. विचार वास्तविक फक्त विचार म्हणूनच असतात. विचार फक्त वास्तविक विचार म्हणूनच असतात. ते माझे विचार नसतात. माझे विचार म्हटल्याबरोबर विचारक आणि विचार याचे द्वैत उभे राहते. त्यामुळे याच विचाराच्या एका भागाला वाटते आपल्याला सातत्य हवे. एका विचाराला वाटते आपल्याला सातत्य हवे, सत्यत्व हवे. म्हणून तो स्वतःच्या विचारापासून स्वतःला वेगळे करतो. अर्थात हे कल्पनेने शक्य आहे. तेव्हा विचारक म्हणजे ज्याला आपण थिंकर म्हणू शकतो, असे भासमान व्यक्तित्व उदयाला येते. आता हे सर्व अशा प्रकारचे विभाजन हे सत्य आहे की भ्रामक आहे, याचा मात्र शोध तुम्हालाच करावा लागेल. आता हे सर्व अशा प्रकारचे विभाजन हे सत्य आहे, म्हणजेच मूळचे आहे, की केवळ भ्रामक आहे, याचा शोध तुम्हालाच घ्यावा लागेल. आणि खरोखरच कळकळीने
जेव्हा तुम्हाला याचा शोध लागेल, तेव्हा तो शोध तुमच्या मानसिक स्थितीत आमूलाग्र मूलभूत बदल करेल आणि तुम्ही अतिशय आश्चर्यचकित व्हाल. कारण असे विभाजन मुळीच नाही. कारण असे विभाजित मुळीच नाही, हे कळणे अतिशय महत्त्वाचे आहे. किंवा तुम्ही यालाच अद्वैत स्थिती असेही म्हणू शकता. जे जसं आहे तसंच आहे, हीच स्थिती उरेल. व या स्थितीला जर तुम्ही चिटकून राहता आले, तर या स्थितीला जर तुम्हाला चिटकून राहता आले, म्हणजे याला काहीही विरोध न करता, राग, ईर्ष्या, विचार याच्यावर कोणतीच प्रतिक्रिया न करता, पलायन वगैरे, वगैरे असे समर्थन वगैरे, वगैरे न करता, या बाबतीत काहीच करायचे नाही. म्हणजे तसे वाटू पण द्यायचे नाही. म्हणजे त्यावेळी कोणतेच विभाजन होणार नाही आणि संघर्षाची स्थिती कधीच येणार नाही. कारण संघर्ष करण्याकरता समोर काहीच नाही. अशा प्रकारे जे आहे तसे आहे, याला चिटकून राहण्याचे, त्याच्यासह राहण्याचे जर महत्त्व कळले, तर अशा महत्त्व करण्याला समज असे म्हणतात. अर्थात हा समज, हा बोध, हा समज आणि समजच असतो. तो कुणाचा माझा समज, माझा बोध असा वैयक्तिक नसतो. तसे जर असेल, तर तो समजच नाही, काहीतरी दुसरे असू शकते. पण असा हा समज, बोध समजून घेण्याकरता स्वतःच्या ठिकाणी विलक्षण कळकळ पाहिजे. पण असा हा बोध समजून घेण्याकरता स्वतःच्या ठिकाणी विलक्षण कळकळ पाहिजे. हे काम तुम्हालाच करावे लागेल. जगातील कोणतीही व्यक्ती, कोणताही ग्रंथ, कोणताही मानसशास्त्रज्ञ, कोणताही तत्ववेत्ता फक्त या बाबतीत तुम्हाला तेवढेच सांगू शकतो, जेवढे त्यांना सांगता येते. परंतु पुढची जबाबदारी ही तुमची आहे, की त्यांचे सांगणे हे खरोखरच खरे आहे की खोटे आहे. म्हणून या बाबतीत तुम्हाला कुणीही मदत करू शकत नाही. तुमची अंघोळ तुम्हालाच करावी लागेल. सद्गुरू या बाबतीत तुमच्याशी प्रश्न उत्तरे करून तुमची उत्सुकता आणि जिज्ञासा वाढवू शकतात, हे मात्र नक्की. नंतर तुम्हालाच तळहातावरच्या एखाद्या रत्नासारखे या जसं आहे तसंला चारीकडून स्वतःच लक्षपूर्वक पाहावे लागेल आणि असे पाहता पाहता त्याचे रूपांतर समजामध्ये केव्हा होईल हेही तुम्हाला कळणार नाही. त्यामुळे तुम्ही हा असा समजच व्हा. या समजाचा ओरखडा मेंदूच्या पेशीवर आपोआप ओरखडला जातो आणि मग तो कधी म्हणजे कधीच जात नाही. कारण आता मेंदूत मूलभूत परिवर्तन झाले आहे. मेंदूच्या पेशीवरच त्याचा परिणाम झालेला आहे. मग 2+2 म्हणजे 4 होतात. हा ओरखडा कधीही पुसल्या जात नाही. ब्रह्मदेवाने येऊन जरी सांगितले, तरी 2+2 3 होतात. तर तुम्ही त्याला कधीही मान्यता अर्थात मनापासून देणार नाही. एकदा का कंदिलाच्या गरम काचेचा चटका बसला, की बाळ तिकडे कधीच जात नाही. त्याचे हे कळणे केवळ बुद्धी स्तरावर असते काय? मग एखाद्याच्या अशा समजाला ते केवळ बुद्धी स्तरावरचे आहे, असे हिणवणे का म्हणून?